25 जुलै रोजी पालघर कामगार उप आयुक्त यांच्याकडून पालघर जिल्ह्याच्या हद्दीतील हॉटेल धारकांना आता हॉटेलचे नाव मराठी भाषेत लावण्याबाबत नोटीसी देण्यात आल्या आहे। अधिनियम 2017 आणि महाराष्ट्र दुकाने व आस्थापने नियम 2018 अंतर्गत कलम 36 क 1 अन्वये आस्थापनाचे नामफलक मराठी भाषेत विहित पद्धतीने प्रदर्शित न केल्याने मुंबई अहमदाबाद महामार्गावरील हॉटेल मालकांना नोटीस पाठविण्यात आली आहे। या नोटीस मध्ये सांगण्यात आले आहे की हॉटेलचे नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेमध्ये असायला हवे आणि त्यानंतर अन्य कोणत्याही भाषेत नाव असेल तरी चालेल। तसेच मराठी भाषेतील अक्षर लेखन नामफलकावर सुरुवातीलाच लिहिणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेतील अक्षरांचा टंक आकार इतर भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान असणार नाही, म्हणजे मराठी भाषेतील अक्षरांचा टंक आकार मोठा असायला हवा असं या नोटीस मध्ये लिहिलं आहे। तसेच या नोटीसची जर हॉटेल मालकांनी दखल घेतली नाही आणि मराठी भाषेत प्रथम दर्शनी फलक लावून त्याबाबतचा अहवाल हॉटेल मालकांनी 3 दिवसात सादर केला नाही, म्हणजेच नियम पाळले गेले नाही, तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे कामगार उप आयुक्त यांच्या नोटिसी मध्ये सांगण्यात आले आहे। मात्र नोटिसीमध्ये दिलेल्या नियमानुसार ज्या हॉटेल व्यावसायिकांनी हे नियम पाळले नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या कामगार विभागाकडून कोणती कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे। तर मराठी भाषे व्यतिरिक्त अन्य भाषेत हॉटेल फलक आढळून आल्यास मनसे कोणत्या स्टाईलने हॉटेल मालकांना उत्तर देईल हे सुद्धा पाहावं लागणार आहे।